मंडळी मी आज बनवते महाराष्ट्राचा फेमस असा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्राण म्हणजे गाठी पिठल्याची रेसिपी। गाठी पिठलं बनवणं एकदम साधं सोपं आहे, टेस्टला एकदम अप्रतिम लागते। हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये जर बनवला ना एकदम झणझणीत बनते। चला तर मग मंडळी फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी आज पिठल्यासाठी ना हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा वापर करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी मी हिरव्या मिरचीचा ठेचा ठेचून घेणार आहे। त्यासाठी मी इथं 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मी तोडून टाकतो। जेव्हा पण तुम्ही मिरच्या घ्याल ना तेव्हा मिरच्या किती तिखट आहेत यावरून ठरवा की मिरच्या किती घ्यायच्या, नाहीतर मग पिठलं खाल्ल्यावर पळापळ चालू व्हायची। आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतोय आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं टाकून घेतोय। आता या मिरचीचा मस्तपैकी ठेचा जाडसर असा करून घेणार आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे नसेल ना तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं जाडसर वाटून जरी घेतलात ना तरी चालून जाईल। हे बघा मंडळी अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपला ठेचा ठेचून झालेला आहे। आता मी पिठलं तयार करायला चालू करणार आहे। त्यासाठी मी कढई चांगलं गरम करून घेतलेलं आहे। गरम झालेल्या कढईमध्ये ना 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगलं गरम करून घेतो। एकदा का मस्तपैकी तेल गरम झालं ना आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा ठेचलेला लसूण आणि मगाशी जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा ठेचून घेतला ना तो यामध्ये टाकून घेतोय आणि त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर ना तेलामध्ये 1 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। हा मंडळी हिरव्या मिरचीचा जो ठसका मला आता लागलाय ना त्यावरूनच मी आता समजून गेलोय आपलं जे पिठलं बनणार आहे ना ते एकदम झणझणीत बनणार आहे। आता मी यामध्ये टाकून घेतोय बारीक कापलेला 1 वाटी कांदा। आता या कांद्याला पण मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतो तेलामध्ये, म्हणजे 3 ते 4 मिनिट लागतील कांदा मऊ होण्यासाठी। पिठल्यामध्ये कांदा जो आहे ना थोडासा जास्तीचा टाकला तरी चालून जातो, त्यामुळे पिठल्याची जी टेस्ट असते ना ती एकदम छान लागते, चवदार लागते। तर मंडळी इथं तुम्ही बघू शकताय कांदा एकदम मस्तपैकी मऊ झालेला आहे। कांद्याचा कलर चेंज नाही करून घ्यायचा आहे, फक्त मऊ करून घ्यायचं आहे कांद्याला। आता यामध्ये मी 4 वाटी पाणी टाकून घेतो। 4 वाटी पाण्यामध्ये ना 2 वाटी बेसन आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हे प्रमाण तुम्ही पण वापरा म्हणजे तुमचं पण पिठलं एकदम मस्त बनून जाईल। कढईमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर आता यामध्ये थोडंसं हळद टाकून घेतो। हेच हळद तुम्ही फोडणीच्या वेळी जरी टाकलात ना तरी चालून जाईल। आता मी यामध्ये अर्धा चमचा अजवाईन टाकून घेतोय। अजवाईनमुळे पिठल्याला जो टेस्ट येतो ना तो एकदम भारी येतो आणि टाकताना थोडंसं हातामध्ये घासून टाकायचं। आता यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकून घेतोय। शेंगदाण्याची साल काढून घेतलेले आणि त्याच्या पाकळ्या करून घेतलेले, किंवा मग खलबत्त्यामध्ये थोडंसं शेंगदाणे जाडसर असं कुटून जरी टाकलात ना तरी चालून जाईल। आता हे सगळं पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जसं पाणी उकळायला चालू होईल ना पाण्याला हळदीचा कलर एकदम छान येईल। हळद जी आहे ना सगळ्यात आधी फोडणी देत असताना जरी टाकलात ना तरी चालून जाईल। तेव्हा काय होतं तेलामध्ये थोडंसं हळद भाजली जाते, जास्त करपली जाते, त्यामुळे त्याचा टेस्ट चेंज होतो, म्हणून मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले। आता या पाण्याला चांगलं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तसं पाण्याला उकळी येण्यासाठी ना 4 ते 5 मिनिट लागतात। थोडासा गॅस जो आहे ना मोठा करून घेतला तरी चालून जातं। हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी असं पाण्याला उकळी आलेली आहे। आता गॅस जो आहे ना एकदम लहान ठेवायचा आहे आणि आता यामध्ये आपलं बेसन टाकून घ्यायचं आहे। एका हातानं बेसन टाकायचं आणि दुसऱ्या हातानं चमच्यानं ते चांगल्या प्रकारे हलवत राहायचं पाण्यामध्ये बेसन। सगळ्यात आधी बेसन थोडंसं पाण्यामध्ये टाकून घेतलं तरी चालून जाईल आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। एका हातानं बेसन टाकत राहायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्यानं ते पाण्यामध्ये हलवत राहायचं आहे, चांगलं मिक्स करत राहायचं आहे। एकाच वेळेला बेसनाचं पीठ पाण्यामध्ये टाकून ते मिक्स करायला जर गेलात ना तर बेसनाच्या गाठी ज्या असतात ना त्या मोठ्या बनतात, त्या चांगल्या नाही बनणार। त्यामुळे एका हाताने बेसन टाकत राहायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्यानं हलवत राहायचं आहे। हे बघा अशा प्रकारे एकदम मस्तपैकी बेसन जे आहे ना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जरी एखाद्या वेळेस बेसनाच्या गाठी मोठ्या राहिल्या असतील तर ते चमच्याने अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आणि मस्तपैकी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर शेवटी आपण गाठीचं पिठलंच बनवतोय, त्यामुळे त्यामध्ये गाठी असणारच, पण मोठ्या नसल्या पाहिजेत, छोट्या असल्या तरी चालून जातात। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बारीक कापलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचे आणि दोन्ही पिठल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जसं पिठलं शिजून चांगलं रेडी होतंय ना तसं पिठल्याचा जो वास येतोय ना तो घरभर दरवळतोय, एकदम मस्त असा वास येतोय। हा एकदम भारी, लय भारी म्हणजे लय भारी। आता लावायचं आहे वरून झाकण
आणि 5 मिनिटासाठी मंद आचेवरती पिठलं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, 5 मिनिट झालेले पिठल्याला शिजवायला ठेवून एकदम मस्तपैकी पिठलं शिजून रेडी झालेले आहे। इथं तुम्ही बघू शकताय पिठलं जे आहे ना जास्त पातळ पण नाही झालेलं आहे, जास्त घट्ट पण नाही झालेलं आहे, म्हणजे शेवटी एकदम मस्तपैकी परफेक्ट असं झालेलं आहे आणि टेस्टला पण एकदम झणझणीत आणि चवदार झालेले। तर मंडळी अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपलं गाठीचं पिठलं रेडी झालेलं आहे, चवीला एकदम मस्त झालेलं आहे। तुम्ही आता बघितलेल्या व्हिडिओमध्ये कसं कसं केलेलं आहे, काय काय प्रोसेस वापरलेलं आहे, कुठले टिप्स आणि ट्रिक्स वापरले ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जर मंडळी तुम्ही पण तुमच्या घरी गाठीचं पिठलं अशा पद्धतीने जर बनवलात ना तर तुमचं पण गाठीचं पिठलं एकदम चवदार बनणार, यात काही शंका नाही। गाठीच्या पिठल्याबरोबर ज्वारीची भाकरी किंवा मग बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर मिरचीचा ठेचा, कांदा, हा 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 काय कॉम्बिनेशन आहे मंडळी। तुम्ही पण एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा। तर मंडळी गाठी पिठल्याचं ताट आपलं रेडी झालेलं आहे। गाठी पिठलं बनवणं एकदम साधं सोपं आहे, तुम्ही आता बघितलेलं असाल। आणि मी आता गाठी पिठला टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसा झालाय तो। भाकरी बनवलेली आहे, भाकरी बरोबर ठेचा आहे, गाठी पिठला आहे, कांदा आहे हाताने फोडलेला, हे बघा, आणि त्याचबरोबर थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा घेतो। हा मंडळी लई भारी झालेलं आहे, मस्त एकदम मस्त। यामध्ये हिरव्या मिरचीचा जो ठेचा आपण टाकलाय ना त्याच्यामुळे ना एकदम झणझणीत झालेले आहे, टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे। हे असं झणझणीत गाठी पिठलं ना भाकरी बरोबर जर खाल्लात तर एकदम अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या आणि झणझणीत रेसिपी सोबत।